तर एसटीच्या सांगली विभागाला 18 कोटी 68 लाख रुपयांचा नफा झालेला आहे। सांगली विभागात 43 लाख प्रवासी वाढलेले आहेत। सांगली विभागामध्ये दररोज 1.25 लाख महिला एसटीने प्रवास करतात। सांगली एसटी डेपोला यंदा मागील वर्षापेक्षा 18 कोटी नफा झालेला आहे। मागील वर्षी 309 कोटी नफा झाला होता आणि यंदा 2024-25ला 329 कोटी म्हणजे 18 कोटीचा तब्बल नफा झालेला आहे। मात्र सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की आपण पाहू शकता, आपण सध्या सांगलीच्या एसटी स्टँडवरती आहोत। या एसटी स्टँडवरती जवळजवळ 5 ते 10 वर्षापूर्वी घेतलेल्या ज्या बसेस आहेत त्या जवळजवळ 750 बसेस आहेत आणि यामध्ये 100 बसेस या नव्याने 2022 साली यांनी भाडे तत्वावर घेतलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर सांगली एसटी डेपोची रिक्वायरमेंट हे 800 बसेस एसटी बसेसची आहे। मात्र गेले 1.5 ते 2 वर्षे झालं सुनील भोकरे जे विभाग नियंत्रक आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाला वारंवार मागण्या करून सुद्धा 100 बसेस एसटी बसेस सुद्धा या ठिकाणी सांगली डेपोला दिल्या गेलेल्या नाही आहेत। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी।